मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गतमध्ये बँक खात्यामध्ये ₹1 जमा करण्यात येणार आहे। नेमका हा ₹1 का जमा करणार आहे याची माहिती आपण सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तांत्रिकी पडताळणी सुरू आहे। पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये ₹1 जमा होईल अशा अफवावर विश्वास ठेवू नका असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। तर आणखी त्यांनी काय काय म्हटलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या तांत्रिकी पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या खात्यामध्ये ₹1 जमा होणार आहे। जमा होणारा हा ₹1 लाभार्थीचा सामान्य निधीचा लाभ नाही तर तांत्रिकी पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे। म्हणजे हा तुमचा बँक खात्यामध्ये ₹1 पाठवण्यात येणार आहे। हा एक पडताळणीसाठी तांत्रिकी पडताळणीसाठी करण्यात येणार आहे। तर आणखी काय म्हटलं आहे अदिती तटकरे मॅडम, चला बघूया आणखी। या योजनेद्वारे अर्ज सादर केलेले निवडक पात्र महिलांच्या अर्जदाराच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रिया तांत्रिकी पडताळणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे। म्हणजे तांत्रिकी पडताळणीसाठी हे ₹1 पाठवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। त्यामुळे तांत्रिकी पडताळणी करण्यासाठी बँक खात्यामध्ये ₹1 पाठवण्यात येत आहे। तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे। हा तांत्रिकीय प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेस गैरसमज किंवा कोणताही अपप्रचार बळी पडू नये असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारे हे तांत्रिकीय पडताळणीसाठी बँक खात्यामध्ये ₹1 पाठवण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे ₹1 पाठवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे कुठलाही अफवाला बळी पडू नका, कारण तांत्रिकी पडताळणीसाठी हा बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहे। आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मराठीमध्ये अर्जसुद्धा आता स्वीकारला जाणार आहे। तो नामंजूर होणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमध्ये अर्ज नामंजूर होणार नाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाले आहे। बघूया सविस्तर काय म्हणाले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांच्या मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत अशी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी असंही म्हटलं आहे की मराठीमध्ये सुद्धा अर्ज स्वीकारला जाणार आहे। कुठले अफवा करू नका की इंग्रजीमध्येच अर्ज लागणार आहे, तर मराठीमध्ये सुद्धा अर्ज स्वीकारला जाणार आहे। तर मंत्री तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाच्या विषयी चर्चेत आला आहे, परंतु ही तांत्रिकी अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे। त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहे। मराठीमध्ये अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। म्हणजे तुमचा अर्ज मराठीमध्ये जरी असला तरी स्वीकारला जाणार आहे। त्यामुळे अफवावरती बळी पडू नका की इंग्रजीमध्येच आपल्याला अर्ज स्वीकारला जाणार नाही, तर मराठीमध्ये सुद्धा अर्ज स्वीकारला जाणार आहे। त्यांनी इथे स्पष्टीकरण दिलेले आहे। मराठीमध्ये अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेमध्ये करावे लागतील अशा अपप्रचारात बसवण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेमध्ये करायची आवश्यकता नसल्याचे मंत्री तटकरे यांनी म्हटले आहे। म्हणजे मंत्री तटकरे यांनी पूर्णतः स्पष्टता यामध्ये दिली आहे की मराठी भाषेमध्ये सुद्धा अर्ज तुमचा मंजूर होणार आहे। त्यामुळे कुठल्याही अफवाला बळी पडू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या।